एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार, खडसे भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाला दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं अतिशय सूचक वक्तव्य। धाडस असेल तर संजय राऊतांनी नाव घेऊन बोलावा, आम्ही खूप संयमानं बोलतो आहोत, पण संयमाची परीक्षा बघू नका, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी संजय राऊतांना ठणकावलं। सांगलीवरून महाविकास आघाडीमधला तणाव वाढला, सांगलीची जागा आमचीच आहे आणि ती लढण्यास आम्ही सक्षम, सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांची पुन्हा एकदा आक्रमक भूमिका। तर सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही, सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांची सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, सांगलीची जागा लढवू आणि जिंकू, विशाल पाटलांनी केलं जाहीर। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी काल रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचा दावा, सांगलीच्या जागेसंदर्भात खरगे, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती। सांगलीबाबत चर्चा सुरू आहे, सांगली भिवंडीचा तिढा लवकरच सुटेल, रमेश चन्नीतला यांचं वक्तव्य। व्यक्तिगत आरोप करणं चुकीचं, सांगलीचा विषय आम्ही हायकमांड समोर ठेवणार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीतला यांची संजय राऊतांच्या आरोपांनंतर प्रतिक्रिया। ठाकरे गटानं मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली, सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। विजय शिवतारे यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सासवडमध्ये जाहीर सभा, 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महायुतीची प्रचार सभा होणार। वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरेंनी घेतली आमदार अमोल मिटकरी यांची भेट, अकोल्यामधील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवारांचा तरुणांशी संवाद, तरुणांच्या प्रश्नांना पवारांचं उत्तर। शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय याची महायुतीमध्ये अडचण होती, मात्र आता महाविकास आघाडीमध्ये ही अडचण वाटू लागली आहे, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली खंत। कधीच फूट न पडलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजप, भाजप कायम एकसंध राहिला, नागपुरातील भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। जे लोक भाजपमध्ये येतील असं वाटलंही नव्हतं, ते लोक भाजपत येतात, मोदींच्या कामावर विश्वास ठेवून लोक भाजपमध्ये प्रवेश करतात, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। ठाण्यामध्ये राजन विचारे, वैशाली दरेकर, वरुण सरदेसाई आणि जितेंद्र आव्हाडांची चर्चा, महायुतीकडून कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंचं नाव जाहीर केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक। भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महायुतीतही खतखत, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भिवंडीची जागा शिवसेनेला देण्याची मागणी, तर भाजप उमेदवार कपिल पाटील यांना सहकार्य न करण्याचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय। भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज, तर भिवंडीवरून टोकाची भूमिका घेणार काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीला उमेदवार मिळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट, याचा अर्थ अपशकुनाला सुरुवात झाली, राजन साळवींचा टोला। रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमत होत नाही, नारायण राणे सभा घेऊन लोकांना काय सांगणार, उमेदवार तेच आहेत की आणखी दुसरं कुणी, साळवींचा नारायण राणेंना टोला। कोकणच्या जनतेचा विश्वास हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी, कोकण हा आमचा बालेकिल्ला, खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक साधतील, राजन साळवींना विश्वास। नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आणि एमआयएमच्या नेत्यामध्ये सोलापुरात पुन्हा बंद दाराआड चर्चा, तर रमेश कदमांना एमआयएमकडून सोलापुरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती।
राजीनामा देऊन 2 महिने झाले तेव्हापासून कुणीही संपर्क साधला नाही, म्हणूनच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. बबनराव घोलपांकडून नाराजी व्यक्त. 50 वर्ष पक्षासाठी काम करूनही आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, घोलप यांची खंत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच शिवसेनेचे उमेदवार असतील. देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा. श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार, फडणवीसांचं वक्तव्य. तुम लढो हम कपडा संभालते हैं. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका. कल्याणमध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं, मग आता काय झालं? श्रीकांत शिंदेंचा सवाल. श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी विजयी होतील. 400 खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे देखील असणार. रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास. कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदेंनी गेली 10 वर्ष प्रचंड काम केलं. जनतेचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे. कल्याणचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीर केल्याबद्दल फडणवीसांचं स्वागत. नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदेंची सीट आधी जाहीर झाली असती तर इतरांना वाटलं असतं मुख्यमंत्र्यांनी फक्त मुलाचाच विचार केला. फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा करून युती घट्ट असल्याचं दाखवलं. रामदास कदमांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.